साध्यापासून बांधवांच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। साध्यापासून बांधवांच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो। आता या ठिकाणी सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा दर। पण 15 मे नंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे। मग कांद्याच्या बाजारभावात 15 मे नंतर प्रचंड बदल का होणार आहे आणि हा बदल झाल्यानंतर कांद्याचा बाजारभाव 15 मे नंतर वाढताना दिसणार आहे की घटताना। चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी किती 500 ते 1000 रुपये क्विंटल। मागच्या 15 ते 20 दिवसापासून सातत्यानं बघितलं तर आवक वाढल्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे। पण तुम्हाला सांगतो 15 मे पर्यंत यात आणखीन सुधारणा होईल पण 15 मे नंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे। मग 15 मे नंतर काय घडणार आहे की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे। तुम्हाला प्रथम सांगतो की 15 मे नंतर काय घडणार आहे मग सांगतो की याचा या ठिकाणी कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो 15 मे नंतर काय घडणार आहे तर 15 मे नंतर देशामध्ये कांद्याची आवक ही बऱ्यापैकी कमी होणार आहे। मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटलं आहे। याच्यामुळं कांद्याची विक्री ही 15 मे नंतर आपोआपच घटणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की एल निनोमुळे येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन हे 100% घटणार आहे। याच्यामुळे सुद्धा जे कास्तकार बांधव आहेत त्यांना माहिती आहे की भविष्यात भाव चांगला मिळणार आहे म्हणून ते 15 मे नंतर चांगला कांदा हा त्या ठिकाणी स्टॉक करणार आहेत। म्हणजे आपोआपच कांद्याची विक्री ही 15 मे नंतर घटणार आहे। हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे 15 मे नंतर कांद्याचा बाजारभाव प्रचंड बदलणार आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये कांद्याचं उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढणार। यामुळे काय होणार आहे की मोदी सरकार सुद्धा 15 मे नंतर कांद्याची प्रचंड खरेदी करणार आहे व त्याचबरोबर व्यापारी सुद्धा भविष्यात कांदा भाव वाढणार म्हणून कांदा हा स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार। म्हणजे 15 मे नंतर कांदा खरेदी करणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढणार आहे तर 15 मे नंतर कांदा विक्री करणाऱ्यांची संख्या तुलनेनं घटणार आहे। याच्यामुळं मागणी व पुरवठ्यामध्ये बराच मोठा गॅप आणि अंतर निर्माण होणार आहे आणि यामुळं 15 मे नंतर कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलणार आहे। या बदलामध्ये कांद्याच्या बाजारभावात फक्त तेजी आणि तेजी येणार आहे। या तेजीत कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला सुरुवातीला 1500 पार व तदनंतर 2000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। इथं कांदा विकायचा का नाही तर तुम्हाला माझा या ठिकाणी समर्पक व साधा सल्ला आहे की तुम्ही जो लो क्वालिटीचा कांदा फक्त तो कांदा विक्री करा। बाकी कांदा ऑगस्ट सप्टेंबरसाठी रोखून राखून ठेवा ज्यामुळे तुम्हाला 5000चा भाव मिळेल। म्हणजे इथून जवळपास 4 ते 5 पट कमीत कमी फायदा हा या ठिकाणी होऊ शकेल। तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची माहिती व सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की या कारणामुळे 15 मे नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव। मग विचार करून कांदा विक्री करा। माझं मत आहे लो क्वालिटीचा कांदा विका, चांगल्या क्वालिटीचा कांदा स्टॉक करून ठेवा। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खूप मोठा फायदा आपणास मिळू शकतो। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो आता कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडता YouTube चॅनल शेती मित्र मित्रांनो सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.